तर बघा मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने 6.5 लाख घरं मंजूर केली होती. ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे. अतिरिक्त 13 लाख घरं आपल्याला देण्यात आलेली आहेत. एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीने महाराष्ट्रातील गरिबांकरता, कच्च्या घरात राहणाऱ्यांकरिता व बेघरांकरिता एका वर्षात 20 लाख घरं देण्याची अनाउन्समेंट केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी केलेली आहे. महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात म्हणा किंवा एका वर्षात इतकी घरं मिळालेली नाहीत. ती 20 लाख घरं आपल्याला मिळालेली आहेत. खरं म्हणजे आपल्या आवास प्लसमध्ये 26 लाख त्या ठिकाणी लोकांचे रजिस्ट्रेशन आहे. आता ही 20 लाख घरं मिळाल्यामुळे आता फार कमी आपल्याकडे त्या यादीतले बेघर लोक राहतील, जे पुढच्या वर्षी आपण कंप्लीट करू शकू. त्याचसोबत एक अजून महत्त्वाची अनाउन्समेंट त्यांनी केली आहे की पूर्वी सर्वेक्षणामध्ये जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत व त्यांचे नाव सुटली होती आणि जे घरे बेघर आहेत, मग ते शेतकरी असो, महिला असो, अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात येणार आहे. जी यादी बनेल त्या यादीतल्या लोकांनाही येत्या 5 वर्षामध्ये घरं द्यायची हा निर्णय माननीय मोदीजींनी केलेला आहे आणि तो संकल्प आज शिवराजसिंग चौहान साहेबांनी या ठिकाणी सांगितला. मी महाराष्ट्राच्या वतीने माननीय देशाचे पंतप्रधान मोदीजी आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान या दोघांचे मनापासून आभार मानतो की 20 लाख घरं त्यांनी महाराष्ट्राकरता दिलेली आहेत. तर मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राला एकूण 20 लाख घरे मंजूर झालेली आहेत. यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर नवीन घरे आहेत 13,29,000 आणि जे काही मागील घरे आहेत ते आहेत 63,000. या घरांचा विस्तार होणार आहे. म्हणजेच एकूण एका वर्षामध्ये 19,667 घरे ही आता मंजूर करण्यात आलेली आहे. आता या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर या योजनेची थोडक्यात माहिती तुम्हाला मी आता सांगणार आहे आणि कोणकोणती कागदपत्रे लागतात हे सुद्धा सांगणार आहे. अर्ज कुठे करायचा ते सुद्धा सांगणार आहे. तर मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ही योजनेची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. ग्रामविकास विभाग, ज्यामध्ये प्रति लाभार्थी दिले जाणारे जे काही अनुदान आहे ते कशा पद्धतीने आहे हे समजून घ्या. ग्रामीण भागामध्ये 1,20,000 एवढे अनुदान आहे. हे अनुदान थोड्या दिवसांनी वाढूसुद्धा शकते. मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे की हे अनुदान अजून वाढणार आहे. तर आता जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये 1,20,000 रुपये एवढं अनुदान हे लाभार्थ्यांना दिलं जातं आणि डोंगरी भागामध्ये जर पाहिलं तर 1,30,000 रुपये एवढं अनुदान दिलेलं आहे. आता सदर लाभार्थी निवडीचा जो काही अधिकार आहे तो गावचे काही ग्रामसभेमध्ये आहे आणि ग्रामसभा होते व त्या ग्रामसभेमध्ये जे काही निर्णय देण्यात आलेला आहे आणि ज्यांची निवड केलेली आहे त्यांची प्रक्रिया कशी असते. सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण सन 2011मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादी जनरेटेड प्रायोरिटी लिस्टची माहिती आवाज सॉफ्टवर उपलब्ध आहे आणि सदर याद्या ग्रामसभेपुढे ठेवून त्यात पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. प्राधान्यक्रम यादी बेघर 1 खोली, लाभार्थी 2 खोली लाभार्थीप्रमाणे निश्चित केलेली आहे आणि प्राधान्यक्रम यादीमधील व्यक्तींची ग्रामसभेमध्ये निवड करतेवेळी खालील निकषानुसार गण्यकरणानुसार प्राधान्यक्रम देण्यात यावेत. जे काही निवड प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने आहे ते दिलेले आहे. जसं की 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब यामध्ये निवडण्यात येणार आहे. तसेच प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब यामध्ये निवडण्यात येणार आहे. तसेच 25 वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब यामध्ये घेण्यात येणार आहे. अपंग व्यक्ती असलेले कुटुंब, ज्या शारीरिकदृष्ट्या प्रौढ व्यक्ती असेल म्हणून यांना सांगण्यात आलेले आहे की भूमिहीन कुटुंब ज्यांचे उत्पन्न सूत्र मोलमजुरी आहे असे यामध्ये निवडण्यात येणार आहे. सदरील गुणांकनाचे आधार ग्रामसभा यादी तयार करतील व अशा प्रकारे गुणांच्या उतरत्या मांडणी क्रमाने प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येणार आहे. तर यामध्ये अर्ज कुठे करायचा? भरपूर जण म्हणतात की आवास योजना ही ग्रामीण भागात जर तुम्ही पाहिली तर याचा अर्ज ऑनलाईन होत नाही.
याचा अर्ज ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्येच होतो. तर तुम्ही शेजारील ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये आपली कागदपत्रे घेऊन जायचं आहे. आता ही कागदपत्रे कोणकोणती आहेत ते आपण इथे समजून घेऊयात. इथे पाहू शकता की आवश्यक कागदपत्रे जर पाहिली तर 7/12 उतारा, मालमत्ता पत्र नोंदपत्र 7/12 उतारा जसे नसेल तर मालमत्ता पत्र नोंद देऊ शकता किंवा ग्रामपंचायतचे प्रमाणपत्रसुद्धा देऊ शकता. जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र किंवा विद्युत बिल यापैकी एक तुम्ही यामध्ये देऊ शकता. त्यानंतर मनरेगा जॉब कार्ड, बँकेची एक पासबुकची झेरॉक्स इथे लागणार आहे. अशा प्रकारची यापैकी कागदपत्रे तुम्हाला आपल्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जमा करायचे आहे. अशा प्रकारे महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.